श्रीरामपूर शहरामध्ये हॉटेल व्यावसायिक आकाश चंद्रशेखर दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। दरम्यान घरामधील कर्ता पुरुष गमावल्यामुळे संपूर्ण दुबैया कुटुंब दहशतीखाली जगत आहे। मृत आकाश दुबैया यांच्या वडिलांनी श्रीरामपूरमध्ये आता रावण राज्य आलंय का असा बोचक सवाल करत कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। कधी काळी सुजलम आणि शांतताप्रिय असलेले श्रीरामपूर शहर सध्या गुन्हेगारीचं केंद्रबिंदू ठरताना पाहायला मिळत आहे। क्षुल्लक कारणावरून एका उद्योजक युवकाची हत्या करण्यात आली। बापाच्या डोळ्यादेखत मुलाला रक्तभंबाळ करण्यात आलं, त्याचा खून करण्यात आला। आपल्यासोबत या ठिकाणी दुबैया कुटुंब आहेत, त्यांचे वडील आहेत आकाशचे। मला सांगा नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि आज ही शोककळा पसरली आहे। त्या दिवशी मी दुपारच्या वेळेस हॉटेलला 3 वाजता हॉटेलला पोहोचलो बाहेरगावून, आणि मी गाडी पार्क केली आणि मला बाहेर जरा क्राऊड दिसलं होतं, कस्टमर होते, म्हणून मी हॉटेलमध्ये जाऊन मग घरी जाण्याचा विचार केला। हॉटेलमध्ये गेलो तेवढंच आहे ना, मला आवाज आला धडधड धडधड, नाही का, पायरीवरून कोणतरी येताना पळायचा। मी वळून पाहिलं तर ते डायरेक्ट काउंटरला आले आणि आमच्या मॅनेजरला म्हणायला लागले, का रे माझी कोण आहे तू, माझी ऑर्डर कस काय देत नाही, काय नाही। तर तिथं आमचं कुक पण होता, तो म्हणे 4 वाजलेले आणि 4 वाजता काय आमचं रेस्टॉरंट बंद होतं, 4 ते 7 या काळात बंद असतं, तर बंद आहे, तरी पण मी तुम्हाला काय लागतं मी ते बनवून देतो, तुम्ही मला सांगा मी देतो करून। मला नाकाशला मारायला, त्याच्यातले मी 2 जणांना बाहेर ढकलायचा प्रयत्न केला। एका जणाला इकडं ढकलायचं, दोघांनी मला धरलं, एकाला आकाशी धरलं, एक जण मारून राहिला। ते आमचे माणसं ते लहान सगळे नवीन लोक घाबरले, ते तरी आम्ही खूप डिफेन्स करायचा प्रयत्न केला, ते ऐकतच नव्हते। आकाशने 2 जणांना धरलेलं होतं असं, आणि त्याच्यातले एक जण मला ना त्या दरवाजाच्या बाहेर लोटून दिलं, आणि मग त्यांनी त्या मिनिटामध्ये आकाश त्यांनी जास्त मारलं। पालकमंत्री देखील या ठिकाणी कॅपिटल म्हणत असलेलं गुन्हेगारीचं क्रिमिनल कॅपिटल शहर म्हणत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। प्रशासन आता याच्यावर नेमकं काय कारवाई करणार, मोकाका अंतर यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर।